अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र जेऊर हैबती येथील जागृत हनुमान देवस्थानचा भव्य दिव्य 65वा जन्मोत्सव सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र जेऊर हैबती येथील जागृत हनुमान देवस्थानचा भव्य दिव्य 65वा जन्मोत्सव सोहळा 19 एप्रिल रोजी सुरू होत असून या कार्यक्रमासाठी मंडप उभारणीचा शुभारंभ पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी गावातील भक्तांनी गटतट बाजूला ठेवत तन मन धनानं सहकार्य करावं अशी भावना दत्तोबा महाराज रिंधे यांनी व्यक्त केली। आमच्या गावाचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तो आमच्या गावचं जे पावन हनुमान देवस्थान आहे त्या देवस्थानच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह गुरुनाम गुरु बंकट स्वामी यांच्या शुभ हस्ते या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे। सुरुवात होऊन आता आज तागायत त्या सप्ताहाची परंपरा चालवत असताना तो अखंड हरिनाम सप्ताह आहे। त्या सप्ताहाचं नियोजन आमच्या सर्व ग्रामस्थांनी लहान थोर मंडळींनी या सप्ताहाची 65वी साजरी करायचं ठरवलं आणि त्यानिमित्ताने या सप्ताहामध्ये महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण परमार्थाचं अधिष्ठान आदरणीय गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत हे 8 दिवस या सप्ताहासाठी श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचं चरित्रकथेचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी दुपारी रोज 3 ते 5 या वेळेमध्ये त्यांचं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या गावातले लहान थोर मंडळी अनेक प्रकारचे मंडळं किंवा देवस्थान ट्रस्टी ग्रामपंचायत सोसायटी तरुण मंडळी माता भगिनी पुरुष वर्ग स्त्री आबालवृद्ध तरुण सगळ्यांनी कष्ट करून तन्मन धनानं कष्ट करून या सप्ताहाची 65वी साजरी करण्याकरता आतोनात परिश्रम या ठिकाणी चालू आहे। आज या ठिकाणी आमच्या या सप्ताहाच्या मंडपाचं या ठिकाणी भूमिपूजन आदरणीय तरुण कीर्तनकार महाराष्ट्राचे लाडके हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला मंडपाची पाहणी करून त्यांनी मंडपाच्या कामाला त्यांच्या शुभ हस्ते शुभारंभ केलेला आहे। तर या कार्यक्रमाला सर्व परिसरातील आणि ग्रामस्थ मंडळाला सगळ्याला मी लहान थोर मंडळीला हात जोडून विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी तन मन धनानं सर्वांनी कुठल्या प्रकारचा गटतट न आपल्या डोक्यामध्ये ठेवता परमार्थिक काम आपल्या धर्माचं काम हिंदू धर्माचं काम करण्याकरता प्रत्येकाने या ठिकाणी तन्मन धनाने प्रयत्न करावे अशा प्रकारचे। तर जागृत हनुमान देवस्थानाविषयी ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी अधिक माहिती दिली। आमच्या जेऊर हैबती गावामध्ये भव्य आणि दिव्य असा ज्ञानयज्ञ सोहळा होत आहे। त्या मारुतरायाच्या प्रांगणामध्ये किंवा मारुतरायाच्या कृपा आशीर्वादाने सुंदर असा सोहळा होत असल्या कारणास्तव हनुमंतरायाचे जागृत देवस्थान अनेकांना त्या देवस्थानची प्रचिती आली आणि प्रचिती आल्यानंतर मनोमनी ठरवले की असाच हनुमंतरायाचा कार्यक्रम फार दिव्य आणि भव्य व्हावा। या निमित्तानं या ठिकाणी आमच्या गावातले संपूर्ण तरुण मित्र एकत्र आले, महाराज मंडळी एकत्र आले, सर्वांनी एकत्र येऊन जवळजवळ फार भव्य आणि दिव्य कार्यक्रम करायचा ठरवलं आणि ते जवळजवळ 1 कोटीपर्यंत बजेट त्या कार्यक्रमाचं आहे आणि ते नियोजन आत्तापासूनच 2-2.5 महिन्याच्या अगोदरच ते सुरू झालेलं आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण तरुण मित्र एकत्र आले। हनुमंतरायाची नित्यनेमाने आरती महाप्रसाद या ठिकाणी जेऊर हैबती या गावामध्ये होत असतो। प्रत्येक पौर्णिमेला चांगल्या प्रकारची सुंदर अशी पंगत होत असते। दर शनिवारी हनुमंतरायाची आरती आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम नित्यनेमाने होत असतो। त्याचाच उद्दिष्ट साधून आम्ही या आमच्या गावामध्ये सुंदर असा भव्य आणि दिव्य रौप्य महोत्सव आम्ही साजरा करत आहोत। या कार्यक्रमाविषयी कृष्णा महाराज उगले यांनी देखील आपल्या प्रतिक्रियेद्वारे याबाबत अधिक माहिती दिली। आमच्या जेऊर हैबती गावामध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह जो सप्ताह गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकट स्वामीजींनी सुरुवात केली आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी बंशी महाराज तांबे यांच्या प्रेरणेनं तो सुरू राहिला। त्यासाठी वैकुंठवासी गुरुवर्य रामभाऊ महाराज रिंधे यांच्या प्रेरणेनं आत्तापर्यंत तो सप्ताह सुरू आहे। त्या सप्ताहाला 65 वर्षे पूर्ण होत आहेत आणि 65 वर्षे पूर्ण होत असताना तो सप्ताह इतका भव्य दिव्य प्रमाणात व्हावा अशी सर्वांचीच ग्रामस्थांची परिसरातील भाविकांची इच्छा होती आणि त्याच भव्य दिव्य प्रमाणामध्ये तो सप्ताह त्या ठिकाणी संपन्न होत आहे। अत्यंत
भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होणारा हा सप्ताह, या सप्ताहासाठी जवळजवळ 1 कोटीच्या आसपास खर्च येणार आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी अत्यंत परिश्रम घेऊन बराचसा निधी जमा केलेला आहे आणि तो सप्ताह आमचे असणारे मार्गदर्शक हरिभक्तपरायण दत्तोबा महाराज रिंदे हे अहोरात्र कष्ट करून तो सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अत्यंत प्रयत्न करत आहेत. सर्व गावकऱ्यांची, ग्रामस्थांची, भाविक भक्तांची त्यांना साथ आहे. सर्व तरुण त्या निमित्ताने एकवटलेला आहे आणि गावात एक उत्साही वातावरण त्या निमित्तानं सुरू झालेलं आहे. तो सप्ताह अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात संपन्न होईल ही हनुमंतरायाच्या चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो आणि निश्चितच प्रमाणात हनुमंतरायाने जी अपेक्षिलेलं आहे त्या प्रमाणात तो सप्ताह संपन्न होईल. या प्रसंगी गावातील आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, नेवासा, अहमदनगर.